संभाजीराजे. संभाजीराजांनी कोकणात कहर केला. रणमस्त खानाच्या सैन्यास घाटातच घेरून टाकले. बादशहाला मदत करणाऱ्या पोर्तुगीजांच्या घोड्या पेटवून टाकल्या. रणमस्त खान माघार घेतो आहे हे पाहताच बादशहाने त्याच्या मदतीस रहुल्ला खान या सरदारास 8,000 फौजा देऊन पाठविली आणि हंबीरराव संभाजीराजेंना कुमक मिळावी म्हणून 10,000 सैन्यासह कोकणात उतरले. आता स्वराज्याची सेना 35,000 झाली होती. बहादूर खान व रहुल्ला खान, रणमस्त खान यांनी एकमेकांना मिळता कामा नये अशी युद्ध रचना रावांनी केली होती. युद्धात पद्मसिंह राठोड मारले गेले तर हरिसिंह राठोड कैद झाले. आता औरंगजेबने वेगळा डाव खेळला. शहाजादा आजम मल्ला कोल्हापूर भागात हमला करण्यासाठी पाठविले. त्यास प्रतिबंध करण्यासाठी राव 15,000 घोडदळ व 5,000 पायदळासमवेत रवाना केले. आतापर्यंत हंबीरराव शरीराने थकले होते. एका लढाईनंतर दुसरी लढाई, सदैव रणांगणावर एका शत्रूच्या परिपत्यानंतर दुसरा शत्रू. मन कितीही उत्साही असले तरी देहाने साथ द्यावी लागते. हंबीरराव रामसेटच्या लढाईत आणि कोकणाच्या लढाईत दोन्ही ठिकाणी जखमी झाले होते. जखमा भरल्या असल्या तरी शरीरात पूर्वी इतका जोम येत नव्हता. तरीही मुअज्जमच्या सैन्यावर राव तुटून पडले. पठाण राजपुतांना त्यांनी मराठ्यांच्या तलवारीचे पाणी पाजले. युद्धात फिरोजखान जखमी झाला. किलीचखान गोळी खाऊन मारला गेला आणि शेवटी मुअज्जमने माघार घेतली. युद्ध थांबले. हजारो मोगलवीर मारले गेले होते. मराठ्यांचे 700 लोक कैद झाले. 300-400 मारले गेले. हा घाव रावांच्या जिव्हारी बसला. त्वेषाने रावांनी आजमच्या कोल्हापूर नजीकच्या तळावर हमला केला. आजम नशीबवान होता, तो तळावर नव्हता. मराठी सेना प्रचंड संख्येने येत आहे हे कळताच तळावर दाणादाण उडाली. तळावर जनानखाना होता. त्याच्या रक्षणासाठी अनिरुद्ध सिंहास ठेवले होते. आजमची बेगम, औरंगजेबचा थोरला भाऊ दारा शुकाहा ची मुलगी जानी बेगम. ती मोठी हुशार होती. तिने अनिरुद्ध सिंहाला "तू आमचा मुलगाच आहेस" असे सांगून जनानखान्याचे रक्षण करण्याचे आवाहन केले. स्वतः हत्तीवर स्वार झाली व राजपूत वीरांना घेऊन 2 कोस पुढे आली. आपल्या हातांनी वीर सरदारांना तिने विडे दिले होते. हंबीरराव प्रचंड वेगाने आत घुसले. दिसेल त्याला कापत मधली फळी तोडून ते आत आले. त्यांच्या समवेत निवडक स्वार होते. 900 राजपुतांना आज सर्वांनी कंठस्थान घातले होते. ज्या वेगाने आले त्याच वेगाने आपली कैद झालेली 700 माणसे घेऊन ते निघूनही गेले. जनाना अथवा जानी बेगमकडे त्यांनी पाहिलेही नाही.